पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडत आहे। मी आपल्याला एक सांगेन, माझ्यापेक्षा जास्त मला माहिती आहे कसा काटकसरीने कारखाना चालवण्याचं काम पाठीमागे 21 वर्ष मालक आणि मालकाच्या नेतृत्वाखाली बाळाजी पाटील, अजिंक्य पाटील साहेब व सर्व संचालक मंडळ जोगदे साहेब पार पाडत आहेत। मी तुम्हाला एक दोन किस्से सांगेल फक्त। प्रत्येक कारखान्याचे चेअरमन प्रत्येक बँकेच्या किंवा शासनाच्या दारात सतत हेलपाटे मारत असतात की आम्हाला काही करून तुम्ही एवढे कर्ज द्या, आम्ही तुम्हाला ही प्रॉपर्टी देऊ, ती प्रॉपर्टी देऊ। पण दोन असे प्रसंग आले। माझे एक मित्र आहेत अंबादास देशपांडे म्हणून, ते ठाणे जनता बँकेचे मॅनेजर आहेत पुण्यामध्ये मालक। पाठीमागील कालावधीमध्ये आपण 60 कोटीचं प्लेससाठी लोन घेतलं, मंजूर केलं, पण तुम्ही एकही रुपया उचलला नव्हता। त्याचा मला फोन येत होता की काही कर पण मालकांना कन्व्हिन्स करून ती पैसे उचलायला सांग। मी मालकांना फोन केला, म्हणजे त्याचं व्याज कुणी भरायचं म्हणजे कारखाना कशा काटकसरीत चालू जातं। एक वेळेस MSC बँकेच्या कशासाठी तर मालकांना लोन घ्यायचं होतं। त्या ठिकाणी लोन घेणारी व्यक्ती, तुम्ही असू मी असू, मॅनेजर म्हटले किंवा अधिकारी म्हटले हो करू की म्हणतात, तुम्ही अशा पद्धतीने द्यावं लागेल, देतो की म्हणतात, व्याज तुम्हाला एवढं लागेल, हा देतो की, तुम्हाला महिन्याला हप्ता भरावा लागेल, भरतो की, घेणारा माणूस अशा पद्धतीचं स्टेटमेंट करत असतो। पण त्या ठिकाणी मालकांनी सांगितलं मला तुम्हाला एवढाच दर द्यावा लागेल, मी 3 महिन्याच्या आत नाही, मी वार्षिक हप्ता भरेन। समजा 3 महिन्याला बोललो आणि मला नाही भरता आलं तर खोटं सांगत नाही। ते अधिकारी माझ्याकडे पाहत होते की हे चेअरमन किंवा आमदार साहेब असे कसं, म्हणलं हे असेच आहे, भरता येत असेल तर देतो घेतो म्हणणार, भरता येत नसेल किंवा ती परवडत नसेल तर नाही म्हणणार। म्हणून आज 1250 टनाचा कारखाना 5,500 टनाचा चालत आहे। आणि चेअरमन साहेबांनी सांगितलं 9-9.5 लाखापेक्षा ज्यादा क्रशिंगचं उद्दिष्ट आहे। यावेळेस मोठ्या प्रमाणावरती ऊसाची लागवड झालेली आहे। ऊस हे चांगल्या प्रकारे आले, परंतु आता या पाठीमागील 15 दिवसामुळे सिनेच्या पूर परिस्थितीमुळं बऱ्यापैकी ऊसाचं नुकसान झालेलं आहे। भाऊसाहेबांनी सांगितलं की त्यांना कुणाचा कसा आहे, कुठल्याही शेतकऱ्याचा ऊस असू द्या, विरोधक असू, कुठल्या दुसऱ्या कारखान्याकडे जाणारा असो, सर्व ऊस आणून आपण त्या ठिकाणी गाळप करू अशा पद्धतीस तुम्हाला आश्वासित केलेलं आहे। ज्यादा बोलण्याचं काय नाही, पण बँकेचे सर्वजण तुम्हाला सर्वांना सांगतो, ज्या पद्धतीने आपण मालकांनाही 25-25 कोटीचं बिगर तारण लोन देत आहे, त्याच पद्धतीचं अण्णासाहेब पाटील वगैरे संस्थेमधून ज्या तरुणांना 10 लाख 15 लाखाचं लोन मंजूर होतं, ते सुद्धा स्टेट बँकेवाल्यांनी साहेबांनी नक्कीच त्यांना हमीपत्र देऊन कर्ज देण्यात यावं एवढीच विनंती करतो। मालकही सांगतील, कारण आज कळपण या ठिकाणी एक भोसले अण्णाभाऊ साठेमधून अण्णासाहेब पाटीलमधून प्रकरण मंजूर झालं आहे। 15 लाख रुपये मंजूर झाले, परंतु बँकमध्ये आम्ही 3 लाखापेक्षा वरती देणार नाही अशा पद्धतीची विनंती सर्व बँकेतील अधिकाऱ्यांना करतो। आणि मोरे साहेब, तुम्हाला मालकांनी बोलवलं म्हणजे तुम्ही शासनाच्या सेवेत असताना सुद्धा आपण बँकेची निर्मिती केली, DDR म्हणून आपण सर्व ठिकाणी काम चांगल्या प्रकारे केलं। तुम्ही संस्था चांगल्या चालवता, संस्था चांगल्या चालवणाऱ्या माणसाला मालकांपाशी फार मोठ्या प्रमाणात चांगली किंमत आहे, म्हणूनच तुम्हाला या ठिकाणी कार्यक्रमाला बोलवलं। एवढंच बोलतो आणि येणाऱ्या गाळपामध्ये चेअरमन सर्व संचालक MD सर्व अधिकारी या सर्वांना मी शुभेच्छा देतो की येणाऱ्या सीझन हा मोठा सीझन होईल, कमीत कमी 5 महिन्यांच्या पेक्षा ज्यादा चालेल। त्या कालावधीमध्ये आपण सर्वांनी चांगल्या प्रकारे काम करावं आणि या शेतकऱ्यांचा ऊस बांधावरील या ठिकाणी घेऊन येऊन चांगल्या प्रकारे सहकार्य करावं एवढीच विनंती करतो। माझे 2 शब्द संपले। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा